नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोकडबावाडीत 7 तारखेला रात्री 11 वाजताच्या सुमारास छत्रपती महाराज पुतळ्याजवळ अरमान मनोहर शेख राहणार सुंदरनगर देवळाली गाव हा मित्रांसोबत मोपेडवरून जात असताना पूर्व वैमनस्याच्या रागातून 7 जणांनी चॉपर तसेच धारदार शस्त्रांनी अरमान यावर वार करून ठार मारले. फिर्यादींच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चौधरी आणि पथपानक तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पथक असे 2 पथक तयार करण्यात आले. उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे विनोद लखन यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विनोद लखन, पंकज करपे, सौरभ लोढे यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश गणेश दिनकर उर्फ चिंग्या, रवी जयसिंग राठोड उर्फ राहुल, संदेश राजू मार्गावी उर्फ चिंग्या यांना धोबीमळा रोकडबावाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याचबरोबर उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना आरोपी लहवीत शिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, विनोद लखन, इम्रान शेख, जयंत शिंदे, गौरव गवळी यांनी सापळा रचून मूळ संशयित आकाश तपासे, प्रेम संतोष ढेंगळे, सुमित बाळू जाधव, सम्यक संदीप उनवणे यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश बोळे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, विनोद लखन, इम्रान शेख, गोविंद भामरे, सौरभ लोंढे, पंकज करपे, जयंत शिंदे, संदेश रगतवान, मिलिंद बागुल, मुकेश शिवसागर, सुनील गायकवाड यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास रणजित नलवडे करत आहेत. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.